भरती आली आहे त्याच्यामुळे पाणी चालणारी बोट. मित्रांनो किल्ला बघा की जर्नी इज बेटर दॅन डेस्टिनेशन. प्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे आपली गाडी रेडी आहे, ऑल सेट टू लिव्ह. ब्रेड ऑमलेट नाश्ता आला आहे, सो आता नाश्ता करू आणि पहिले तर जाणार आहे जंजिरा व्ह्यू पॉईंटला आणि त्याच्यानंतर मध्ये एक टॉम लागतो ते विजिट करणार. तिथून मग आगरदांड्यावरून दिघीसाठी जेट्टी घेणार. सो आपली बाईक त्याच्यामध्ये, बाईक आहे, कार, ट्रक सगळं जातं त्यातून. सो त्याच्याने तिकडे जाणार आणि त्यानंतर एक लाईट हाऊस आहे आणि थोडे 1-2 ठिकाण आहेत, ते सगळं एक्सप्लोअर करत 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 आपण दिव्यागरला पोहोचणार. हा जो समोर लाईट हाऊस आहे तिथून आपण तिकडे जाणार आहे आणि तो आहे दिघी साईडला. आणि किती आलंय काल पार आतमध्ये, म्हणजे बरंच आत. आता भरती आली आहे त्याच्यामुळे पाणी खूपच जवळ आलं आहे. हे भारी बनवलं आहे मी, किती जवळ आलं आहे. तिकडे लांब होतं पाणी. या जर जेट्टीला आलात म्हणजे 2 ठिकाणावरून तुम्हाला किल्ल्यावर जाता येतं. एक पुढे राजपुरी गाव आहे, तिथून जाता येतं. आणि या बंदराचं नाव आहे खोरा जेट्टी, म्हणजे मुरुडची खोरा जेट्टी. सो इथूनही जाता येतं. आता तिकडून शिडाच्या होड्या पण जातात. तुम्हाला तो एक्सपिरियन्स करायचा असेल शिडाच्या होड्यांचा, आय थिंक ओव्हरऑल वर्ल्डमध्ये खूप कमी ठिकाणी शिडाच्या होड्या राहिल्यात. सो तिथून शिडाच्या होड्या जातात, तो एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता. म्हणजे कम्प्लिटली हवेवर चालणारी बोट. आणि पर पर्सन इथून जर तुम्ही गेले तर 100 रुपये चार्जेस आहेत. 50 रुपये जायचे, 50 रुपये यायचे आणि पार्किंगचे पण काहीतरी असतील. आणि असं काही पर्टिक्युलर टाईम नाही आहे सुटण्याचा. लोकं आली, गर्दी झाली म्हणजे एक त्यांचा सर्टन नंबर असतील, तेवढे फुल झाले की घेऊन जातात. मित्रांनो मी सांगतोच आहे तुम्हाला की माझ्या आईचं गाव इथेच आगरदांडा आहे, त्यामुळे आज एक थोडा त्रास झाला आहे. फुल ऊन आहे आज, उन्हाळा, फुल कडकडीत ऊन. म्हणजे 2 दिवसापूर्वी एवढा पाऊस आणि आता फुल ऑन ऊन. मित्रांनो किल्ला बघा किती माझ्या लांब आहे. आपला ड्रोन गेला आहे तिथे. मित्रांनो तुम्हाला आता ड्रोन शॉट दाखवतो या जंजिरा किल्ल्याचे. जंजिरा किल्ल्यावरून आता आगरदांडा साईडला चाललो आहे जेट्टीला. हा कोकरी टॉम्स लागतो, त्याच्या आता तुम्हाला ड्रोन शॉट आणि ओव्हरव्ह्यू देतो. आता फायनली मामाच्या गावी पोचलो आणि मावशी इथे ऑलरेडी आहे. सो चला आता आपल्या दिवेघरच्या वाटेला. हे मामी आहे, भाऊ आहे आणि मावशी. चला हे बघा कसं मस्त झावळ्यांचं बनवलंय. सगळं चांगलं आहे. रस्ते बघा, कोकणातले रस्ते नाही सुधारले.
मी आलो आणि बोट लागलेली ऑलरेडी. तर चला इथे आय थिंक तिकीट मिळते, तिकीट काढू आणि जाऊया. भाई हां UPI आहे नशीब, कारण कॅश हातामध्ये. 55 रुपये झाले आहेत आय थिंक. माणसाचे घेत नाहीत वाटतं. हां माणसाचे 5 रुपये आणि स्कूटरचे 50 रुपये. रेट चार्ट कुठे आहे का? आपली स्कूटी रेडी आहे वरती चढून. 12ला सुट्टे वाटतं, अजून 5-10 मिनटं आहेत 12 वाजायला. दर अर्ध्या तासानी असते आणि दुपारची फ्रिक्वेन्सी काहीतरी 1.5 तासांनी होते. हा टाईम टेबल आहे. या कार अजून का चढवल्या नाही आहेत माहीत नाही मला, इथे का वेटिंगला आहेत. तर बेसिकली या रिव्हर्समध्ये जाऊन आतमध्ये लागतील, वेटिंगला काय आहेत माहीत नाही. येताना M2M रोरो फेरीने आलो. ती पण हलत होती कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात पण पावसाचे दिवस चालू आहेत. त्यामुळे एक चांगलं आहे आज गाड्याचं नाही आहेत, म्हणजे बरीच मोकळी जागा मिळाली आहे. त्यामुळे इथे बिंदास फिरता येतं आहे, व्हिडिओ वगैरे काढता येत आहेत. छान मस्त. आणि ढगाळ पण वातावरण आता चालू झालं आहे. थोडं ऊन आलं आहे आत्ता, अदरवाईज ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मस्त एन्जॉय करता येतं आहे. आणि हा माझ्या मागे मुरुड जंजिरा किल्ला जिथून आता आपण आलो आहे. आणि या डोंगराच्या बॅक साईडला टोकाला तो लाईट हाऊस आहे नानवेल, तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि हा जो नारळाच्या झाडांनी भरलेलं दिसतं आहे हा माझ्या आईचा गाव, आता जिथे मी मावशीला मामीला वगैरे भेटून आलो. मी मसाळ्यात आहे. मग खालून तिकडून जाता येईल ना? आणि मग तिथून गेल्यावर किती चालावं लागेल? 5-10 मिनटं. चालेल. नाही ते आता पुढे पण जायचं आहे. चालेल चला. हो हो हां. इथे लोकल भेटलेत फाटी आणायला, म्हणजे लाकडं गोळा करायला चाललेत ते. आता पुढे पण खतरनाक सेक्शन आहे. तर ॲक्च्युली बोलत होते तिथे बाईक लावून जायचं होतंस ना 10-15. मी जाऊ शकतो, पण मला प्रॉब्लेम असा आहे की मला पुढे पण जायचं आहे, बरेच ठिकाण एक्सप्लोअर करायचे आहेत. सो आता मी इथे नाही जात, कारण ते 10-15 मिनटाचं जरी असलं तरी जायला अर्धा तास, यायला अर्धा तास, 1 तास तिथे गेला. प्लस तिकडे जाऊन शूट वगैरे बाई बराच वेळ जातो. हे अशीच सगळी ऑफरोडिंग चालू आहे. तरी इझी आहे. पुढे बघा आता कसा चढ वगैरे लागेल. आणि मध्ये वाटेत एक छान घर लागतो, दाखवतो मी तुम्हाला. चालायच्या रस्त्यावर गाडी घेऊन जाणार तर अशाच टाईपनं असेच आव्हाने येणार. फायनली भाई झालं आहे. ॲक्च्युली अशा रस्त्यांमध्ये मौसम म्हणजेच तुम्ही दिलेली पॉवर तोडायची नसते. एक कॉन्स्टंट पॉवर देतच राहायची. आणि निघालो. हा रस्ता आहे जो जातो तिथपर्यंत. हा पण एक्स्ट्रीम ऑफरोडिंगवाला आहे. आणि इथे पुढे चिखल आहे, सगळ्यात डेंजर चिखल. गाडी अडकली तर निघणार नाही. पुढे बघतो जर चांगला असेल तर जातो, अदरवाईज रिटर्न. इथे ॲक्च्युली गाव पण आहे समोर कोणाचा तरी. गाव असून ती हालत आहे, म्हणजे इथे घर आहे बघा. सो गाव आहे घर आहे माहीत नाही, बट हालत त्यामुळे इतकं असून सुद्धा ही हालत आहे. एकच कोणाचं तरी घर दिसतंय. खतरनाक चालू आहे. समोर समुद्र आणि एक्स्ट्रीम उतार आहे. उतार आधी कॅल्क्युलेट करावं लागतं की रिटर्न येताना चढेल का आपली गाडी, त्यानंतरच टाकतो.
हा माझ्या समोर आहे नानवेल लाईट हाऊस आणि व्ह्यू बघा. ॲक्च्युली आता मी जिथे आलो आहे इथे येण्यासाठी जी पराकाष्ठा लागली आहे, जे रस्ते खराब होते म्हणजे फुल एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग करत आलो आहे. म्हणजे जनरली स्कूटर वगैरे अशा ठिकाणी चालवण्याच्या लायकीची नसते. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल तर तुला जायचंच, म्हणजे मी आता रिटर्न चाललो आहे, सो जायचं नव्हतं तर का आलं एवढा कष्ट घेत. तर मला हे असं जे ऑफ रोडिंग करत आलो आहे किंवा हे असं नवीन काहीतरी शोधणं अँटिक करणं, कोणी नाही आहे इथे, कोणाचं नाही आहे, मी एकटा आहे. आणि मला इथे जाणवलं की आता इथून पुढे जर मी गाडी आणली तर खूप जास्त चान्सेस आहेत की रिटर्न नाही जाणार. त्यामुळे इथे कोणाला लोकलला पकडून आणून, आणि इथे मिळणं पण मुश्किल आहे, मला नाही वाटत की कोणी आहे इथे. सो एवढं टास्क करण्यापेक्षा आपण रिटर्न जाऊया. आणि जर्नी इज बेटर दॅन डेस्टिनेशन ह्या ब्रीद वाक्यामुळे मला नुसतं कुठेही कसंही जायला आवडतं. आणि हे जे ऑफ रोडिंग केलं हे माझ्यासाठी खूपच व्हॅल्युएबल आहे. सो चलो आता रिटर्न. हे बघा ना कसं होतं रस्ता, आणि अशाच रोडने आलो आहे मी, फक्त इथे जरा जास्त एक्स्ट्रीम झालं आहे. अशाच रोडने वरपासून खालपर्यंत आलो आहे, मजबूत उतरलो आहे मी. आयडियली स्कूटीने अशा गोष्टी करू नये, त्या केल्यात मी. आणि आता इथे आणली आहे, इथे आता रिवर्स बघूया इथे काय जुगाड करता येतो रिवर्स करण्यासाठी. आता या रस्त्याचे तुम्हाला या अँगलने शॉट दाखवतो, इकडचं शूट करूया आपण. चलो रेडी आहे, लेट्स गो. आपला ADS भावाचा पण इकडे काय काम नाही आहे. चलो. ॲक्च्युली जिथे चढत नाही असं वाटतं आपल्याला फ्रिक्शन संपत चाललं आहे, उभं राहायचं आणि सायकल कशी आपण लहानपणी ढकलायचो तशी थोडी ढकलत चालवायची, म्हणजे आपलं वजन ॲटलिस्ट कमी होतं आणि इझी जातं. हे बघा कसला खतरनाक रस्ता आहे, फुल ऑफ रोडिंग, फुल डेंजर. भाई अडकली नाही पाहिजे, मोशन तुटला नाही पाहिजे, निघालो पाहिजे आपण पटापट. मित्रांनो मी आहे कोकण राईडवर आणि ही बघा आपली कशी राईड चालू आहे, फुल ऑफ रोडिंग. कारण तुम्हाला नवनवीन स्पॉट आणि भारी ठिकाणं दाखवण्यासाठी मी असा कुठेही कसाही चाललो आहे. त्यामुळे बघा आता जात निघाली फायनली. पहिले अंदाज घ्यावा लागतो रस्त्याचा की जर आपण कोणत्या साईडला टाकली तर तिथून निघू शकू का. हे बघा चढ जास्त आहे, थोडी पॉवर आधीच वाढवली मी. तुम्हाला जजमेंट आधीच घ्यावा लागतो. आता इथे पण मला राईटला जायचं आहे, आधीच तुम्ही पुढचा रस्ता, म्हणजे तुम्ही आहे ना सवय काय लावा अशी पण ऑफ रोडिंगला आणि नॉर्मल ड्रायव्हिंगलासुद्धा पहिले जवळ बघा आणि मग लांब बघा. हे बघा इथे टास्क वाढला आहे आपला, मी गाडीला थांबू देत नाही आहे. जर गाडी जागेवर थांबली तर निघणार नाही, कंटिन्यूस चालवतो आहे त्याच्यामुळे थांबवत नाही आहे जर आपण. सो जवळचं बघायचं, लांबचं बघायचं, जवळचं बघायचं, लांबचं बघायचं. हे जर तुम्ही केला तर तुम्हाला बेटर राहील. आणि जितकी आपली स्पीड वाढत राहील गाडीची, जेवढे आपण हाय स्पीडला जाणार तेवढंच तुम्हाला लांब अजून लांब बघणं गरजेचं आहे. हे बघा भाई फुल ऑफ रोडिंग चालू आहे, फुल. हा फायनली एका पठारावर आलो आहे आणि आता एंड मुवमेंटला पण आहे. भाई निघायलाच तयार नाही आहे हो. हा भाई खतरनाक चालू आहे सगळं एकदम. जी आपटते आहे ना भाई एक्स्ट्रीम चालू आहे. हा आला फ्लॅट आला. आता एंड मुवमेंटला 2 चिखलाचे पॅच आहेत, ते निघाले की झालं संपलं. आपण आहोत नानवेली लाईट हाऊसकडे. फायनली रस्त्याला लागलो आहे. आता इथून जो व्ह्यू दिसतो ना पुढे समुद्राचा, तो तर बघाच. कसा आहे माझी आयटनरी कॉपी करा. मजा आहे तुम्हाला, मजा. कुठे एकदम आतमध्ये कोकणात जात आहे, 8-8, 10-10 किलोमीटरची ड्राईव्ह करून. इथे 3-4 तासामध्ये पोहोचाल तुम्ही इथे. आई बसता
स्वाद घरचा खानावळ इथे आलो आहे दिव्याघरच्या. कोलंबी थाळीची ऑर्डर दिली आहे. मित्रांनो, आता आजच्या दिव्याघरमधल्या युनिक प्रॉपर्टीला आपण आलो आहे. एंट्रन्स बघू शकता. हे कोणतं मंदिर नाही, हे घर आहे. मित्रांनो, आज डे 6 आणि कुठलाच दिवस असा माझा गेला नाही आहे की मी बीचवर स्कूटी चालवली नाही. रोज नवनवीन बीचवर चालवतोय आणि आज आहे दिव्याघरला. सो डेली माझं बीचवर स्कूटी चालवणं इज परमनंट. फुल मजा, फुल. माहीत नाही, मला खूप आवडतं असं बीचवर स्कूटीने. आता पण तिकडच्या टोकापासून स्टार्ट केलं आहे. आता हा जिथपर्यंत जाईल बीच, जिथे संपेल तिथपर्यंत नॉनस्टॉप जाणार आणि वाटेत एक्झिट बघून ठेवतो नाहीतर अडकायला नको म्हणून.